आपकी अदालतमध्ये लोक जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांच्यावर आरोप आहे की हे अति महत्वाकांक्षी आहेत. चिराग, आजकाल तुमच्या पब्लिक मीटिंग्समध्ये गाणी कशी वाजतात हे मी लोकांना ऐकू इच्छितो. सिंहाचा मुलगा आहे चिराग, पूर्ण बिहारचा लाडका आहे चिराग. एक दोन गाणी आपण पाहूया जरा. मुट्ठियों को भींच गए, सांसों को खींच गए, सबसे टकराने को, शिखर पर जाने को मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ. आता 5 जागांवर लढणारा पक्ष चा नेता म्हणतो की मी संपूर्ण बिहार जिंकून दाखवीन. जिथे 2 जागा असलेला पक्ष मागच्या 10 वर्षात पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करू शकते, तर मग 5 जागा असलेला पक्ष नक्कीच म्हणू शकतो. आजकाल पण आपण तेजस्वीच्या पब्लिक मीटिंग्स बघतो, तिकडे पण गर्दी येते आणि खूप जोशही असतो त्या गर्दीमध्ये. नाही, आणि हे तर चांगलंच आहे. मला वाटतं तुम्हालाही एक व्हॅरायटी मिळते आणि ते असायलाच हवं. शेवटी आम्ही तर जनतेच्या दरबारात उभे आहोत. आम्ही पब्लिक डोमेनवर उभे आहोत. निर्णय त्यांनाच घ्यायचा आहे. ते त्यांची विजन ठेवतात आणि मी माझी ठेवतो. इव्हेंच्युअली जनतेला निर्णय घ्यायचा आहे की त्यांना, आता मी बोललो तर त्यांना वाटेल की मी राजकारण खेळतोय, पण फॅक्ट इज फॅक्ट ते MYच्या गोष्टी करतात. आता जनतेला हे ठरवायचं आहे की ते फुटीच्या राजकारणासोबत जाणार आहे किंवा सर्वसमावेशक लोकांच्या राजकारणासोबत जायचं आहे. MYचे राजकारण करणाऱ्यासोबत जायचं आहे की बिहार फर्स्ट आणि बिहारी फर्स्ट म्हणणाऱ्यांच्या साथ द्यायची आहे. आपल्या पब्लिक मीटिंग्समध्ये तेजस्वी गाणी गातात. रिअली? तुमच्या तर रेकॉर्डवर गाणी चालतात. ते स्वतः गातात. ते म्हणतात की तू दगाबाज आहेस, वचन देऊन विसरून जातोस. रोजच्या रोज मोदीजी, जर तुम्ही असं केलं, जनता रुसून हात मळत बसाल. बरोबर आहे, ते त्यांचे मत मांडतायत. पण समस्या अशी आहे की याच सगळ्या गोष्टींमुळे हे लोक यांनी राजकारणाच्या गांभीर्याला खाली आणून ठेवलंय. तुम्ही एका प्रदेशाचे नेतृत्व करण्याची आशा बाळगता, अशा कुटुंबातून तुम्ही येता जिथं तुमच्या कुटुंबातच 2 मुख्यमंत्री झाले आहेत. म्हणून मला वाटतं की राजकारणात गांभीर्य असणे पण गरजेचे आहेत. एका मोठ्या राज्याच्या नेतृत्वाचे स्वप्न तुम्ही जर बघता, मग या गोष्टी अशा हसण्यावारी नेऊ नये. बघा, अशा गाणी गाण्याने जर एनडीएचे Sorry. जितके पण नेता येतात ते भाषण देतात, पण मात्र कोणीच महागाई किंवा बेरोजगारीबद्दल काहीच बोलत नसतात. एका दशकापूर्वी रजत सर, मला नाही माहीत आणि मला नाही वाटत कोणालाही माहीत असेल की भारताची अर्थव्यवस्था कुठे होती, कुठे नव्हती, कोणत्या पायद्यांवर होती. आज आपण गर्वाने सांगू शकतो की जगातली 5वी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था भारताची आहे. हा तर झाला एक विषय. आता लोक म्हणतील अर्थव्यवस्थेचा संबंध अर्थशास्त्रज्ञांशी आहे, आमच्याशी नाही. जेव्हा एका देशाची अर्थव्यवस्था मजबूत होते तेव्हा राज्याचाही महसूल वाढतो. जेव्हा राज्याचा महसूल वाढतो तेव्हा त्या क्षेत्राचा आर्थिक विकास होतो. जेव्हा क्षेत्राचा आर्थिक विकास होतो तेव्हा त्या क्षेत्रातल्या गरिबांच्या हाती थोडे पैसे खेळू लागतात. त्याच्या दरडोई उत्पन्नात वाढ होते. तर याने त्यांच्या जीवनावर आणि देशाला मूलभूतपणे बळकट करण्याच्या दिशेने हा एक प्रयत्न आहे, ज्यावर माझा विश्वास आहे की 2047 पर्यंत आपण विकसित देश निर्माण करण्यासाठी आमची जी कल्पना आहेत, तर त्यासाठी पाया भक्कम असणे गरजेचे आहे. या फार बेसिक गोष्टी आहेत. आजपर्यंत कोणत्या पंतप्रधानांनी महिलांसाठी शौचालय उपलब्ध करून दिले? फक्त महिलांसाठीच का, आम्हा पुरुषांसाठी सुद्धा? तुम्ही सांगा, कोणाला उघड्यावर शौच करण्याचे आवडते का? का कोणी विचार केला नाही कोणी त्यांच्यासाठी शौचालय उपलब्ध करून देऊ? ही विचारसरणी ही तर अगदी सोपी आहे. ही तुमच्या बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरला किती बळ देते ही विचारसरणी. उज्ज्वला योजना, आज गावागावात सिलेंडर पोहोचले आहेत. त्याच्यातली चूल, तो धूर, त्यांच्या आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम, या सगळ्या गोष्टी या अत्यंत मूलभूत गोष्टी आहेत, खूप बेसिक आहेत. पण तुम्ही खेड्यापाड्यामध्ये जाऊन बघणार तर या गोष्टी खूप गरजेमध्ये मोडतात. तर माझ्या पंतप्रधानांनी आज त्या गरिबाच्या अत्यंत महत्वाच्या गरजेच्या गोष्ट ओळखून आणि तो पाया मजबूत केला आहे. मला खात्री आहे की येत्या 5 वर्षात आपण 3ऱ्या क्रमांकावर जाऊ अर्थव्यवस्थेच्या बाबतीत. आज गेल्या 10 वर्षांत 25 कोटीहून अधिक लोक दारिद्र्य रेषेतून बाहेर आले. आणि हा जो डेटा आहे तो ऑथेंटिक डेटा आहे. असं नाही आहे की मी
हा डेटा तयार करून मी नाही आणलाय. 25 कोटी लोक गरिबी रेषेच्या वर आले. तुम्ही विकसित देश तेव्हाच बनू शकता ना जेव्हा तुमचे राज्य विकसित होणार. जर विकसित विधानसभा असतील, विकसित प्रखंड असतील, अनेक ठिकाणी ब्लॉक म्हणतात, ब्लॉक असतील, पंचायती असतील, गावे असतील, त्या दिशेने हे सरकार काम करत आहे. त्यामुळे जे गाणे गाऊन भाषणे देतात की इथे काय चाललंय हे लोकांना समजू द्यायचं नाही. मग चिराग पासवानांची महत्वाकांक्षा काय आहे? जेव्हा मोदीजींचं सरकार बनेल तेव्हा तुम्हाला कोणतं मंत्रालय मिळेल? बरं, पहिली गोष्ट ही थँक्यू. सर्वप्रथम मी एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो. ओव्हर ॲम्बिशियस असण्याला मी तर आरोप मानत नाही आणि माझी इच्छा आहे आणि मी तुम्हाला पण सांगू इच्छितो की व्हा ॲम्बिशियस, ओव्हर ॲम्बिशियस व्हा. जोपर्यंत तुम्ही ओव्हर ॲम्बिशियस नसणार तुम्हाला आयुष्यात काही नाही मिळणार. हा जग तर निर्दयी आहे. लोक तुमचे पाय खेचायला कमी करणार नाही, ते तुम्हाला डिमोरलाइज करतील, डिमोटिवेट करतील. तुम्ही जर ओव्हर ॲम्बिशियस असले तरच तुम्हाला कॉन्फिडन्स येईल आणि हे प्रत्येकात असलेच पाहिजे. म्हणून मी ओव्हर ॲम्बिशियसला चांगले मानतो. आता जनतेबद्दल आपण प्रश्न घेऊया. तुम्ही एक अभिनेताही होतात आणि दिसायलाही खूप सुंदर आहात. तर माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की इलेक्शनच्या कॅम्पेनच्या दरम्यान कुठल्या मुलीने तुम्हाला कधी प्रपोज केलंय का? फक्त कॅम्पेनिंगच्या दरम्यान. तुम्ही सांगू शकता. नाही, ठाऊक नाही का, बट फॉर सम रिझन लोक थोडं घाबरतात माझ्या जवळ यायला त्यांना. मला नाही वाटत मी अशा वाइब्स देतो त्यांना. बरं, असं काही होत नाही, नाहीतर मीच ब्लश करणार आहे. म्हणून असे न होवं हेच चांगले. बघा, आता तुम्ही जेव्हा कंगना रनौत बरोबर फिल्म केलेली होती तेव्हा तर कुठे ब्लश केलेलं दिसलं नाही. माझ्याकडे 2-3 सीन आहेत, मी लोकांना दाखवू इच्छितो. अरे, आर यू सीरियस? कब मौसम बदलेंगे किसको है ये पता, प्यार हो जाता है कैसे, जाने ना जाने ना जाने ना जाने ना नजर से. बस झालं. कापून टाका. इथं तर झालं. तुम्ही बिलकुलच ब्लश करताना दिसत नाही आहात. लुक ॲट मी नाव. माझा प्रश्न असा होता की तुम्हाला चित्रपटांचे डायलॉग्सच लक्षात राहत नव्हते. मग हो. तुम्हाला इतकी मोठी मोठी भाषणं कशी काय लक्षात राहत होती? नाही, अगदी बरोबर बोललात तुम्ही. दिस यूज टू हॅपन ॲक्च्युअली रजत सर. म्हणजे मी जेव्हा सेटवर जायचो तेव्हा मला एका पानाचा डायलॉग दिला जायचा, बरोबर? आणि जेव्हा मी बोलायला सुरुवात करायचो तेव्हा त्याला 2.5 पानांचा करून टाकायचो. मी बोलतच राहायचो. शेवटी नेत्याचेच रक्त आहे, बरोबर? मग ते उफाडून यायचेच. इम्प्रॉम्प्टू बोलायची सवय आहे. मग ते अर्ध्या मिनिटाचा सीन मी 2.5 मिनिट 3 मिनिटापर्यंत मी त्याला खेचून राहायचो. मग माझ्यासोबत ही फार मोठी समस्या होती, कारण मला डायलॉग कधीच आठवायचे नाहीत. म्हणूनच भाषण मी कधी वाचून किंवा पाठ करून देत नाही. जे वाटतं ते मनापासून बोलतो. अजून 1-2 प्रश्न घेऊया आपण. तुम्ही इतके तरुण चांगले राजकारणी आहात, मग बिहारचे मुख्यमंत्री कधीपर्यंत बनणार? इतकी चांगली ग्रोथ होते तुमची, मी बघतोय. बिहारचे मुख्यमंत्री कधीपर्यंत बनाल? अरे, जर माझ्याकडे याचं उत्तर असते तर मी नक्कीच दिलं असते. पण मी भविष्यवाणी करत नाही. आणि परत तीच गोष्ट जी अच्छा, मी मग आधी हे सांगितली सांगा ना. की नितीश कुमार कधी रिटायर होणार आहेत? आम्ही लोक जनतेच्या पब्लिक डोमेनमध्ये असतो. जनता ज्याला नाकारेल तो राहणार नाही आणि ज्याला स्वीकारेल तो पुढे जाईल. मी स्वतःच बिहारची आहे. मला तुम्हाला हे विचारायचंय की तुम्ही असं काय वेगळं करू शकता, असं काय दावा करू शकता की तुम्ही काय वेगळं आणू शकता की जसं तुम्हाला माहित आहे की नितीश कुमारजी पण आहेत आपले मुख्यमंत्री, आणि म्हणजे तुम्ही असं काय वेगळा दावा करताय? मी जो बिहार फर्स्ट आणि बिहारी फर्स्ट या विजनला घेऊन निघालोय, मी मानतो की बिहारमध्ये चौफेर विकासाची गरज आहे. मल्टी डायरेक्शनल अप्रोच आम्हाला ठेवायला हवा. एका बाजूला शिक्षण, जो बिहारसाठी अत्यंत महत्वाचे आहे. जोवर शिक्षण येणार नाही तोवर जात पात धर्म मजहब नेत्यांचे भडकवणे, लोकांना बोलवणे हे सगळं चालू राहील. तर शिक्षण नसणे, आणि रजत सर ही माझ्यासाठी चिंतेची गोष्ट आहे. आज देखील आमच्या मुलांना शिक्षणासाठी कोटाला जावे लागते. कोटामध्ये शिकणारा बिहारी, शिकवणारा बिहारी, अधिकतर शैक्षणिक संस्थांचे मालक पण बिहारीच, पण व्यवस्था राजस्थानची का? का बरं ही पद्धती पटनामध्ये नसावी? का भागलपूरमध्ये, दरभंगामध्ये, मुझफ्फरपूरमध्ये, बिहारच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये का आपण शैक्षणिक हब नाही तयार करू शकत? दुसरी गोष्ट, राज्याचा महसूल
आम्हाला वाढवायचे आहे. आणि तो वाढणार कसं? आपण लोक इतके ब्लेस्ड आहोत रजत सर. आम्ही सगळ्या अशा राज्यातून येतो जिथं रिलिजियस टुरिझमसाठी अनेक संधी आहेत. अयोध्येत एक राम मंदिरचं निर्माण झाला. आस्था एका बाजूला. मी आस्थेबद्दल बोलतच नाहीये. विचार करा त्या क्षेत्राचा किती आर्थिक विकास होऊ लागला आहे. तिथे हॉटेल्स येऊ लागतात, रिसॉर्ट्स येऊ लागतात, MNC येऊ लागतात. जर अयोध्येला इतके मोठे आणि भव्य राम मंदिर बनवू शकते, तर माझ्या सीतामाईंचे भव्य मंदिर सीतामढीला का नाही बांधू शकत? नाव जस्ट इमॅजिन, मंदिराच्या निर्माणानंतर पुन्हा ती गोष्ट आहे आस्था एके बाजूला. ज्यांची आस्था आहे ते जाणारच. आता विचार करा, अयोध्या आणि सीतामढी दरम्यान 6 लेनचा कॉरिडॉर तयार झाला. जो श्रीरामाचे दर्शन घ्यायला जाईल तो माझ्या सीतामाईचे आशीर्वाद घ्यायला पण येईलच ना. तिथेच बोधगया आहे, गौतम बुद्धांची धरती. तिला आपण एक वर्ल्ड क्लास सिटी बनवू शकतो. तिथे इंटरनॅशनल टुरिस्ट पण तिथे येतात. भगवान महावीरांचे जन्मस्थान आहे, लछवाड आहे, तिथं वैशाली आहे, गुरु गोविंद सिंहाची धरती. किती शीख समुदायाचे सरदार लोक इथे दर्शनाला येतात. जर या सगळ्यांना जर आपण रिलिजियस टुरिझम म्हणून विकसित केलं तर विचार करा किती रेव्हेन्यू जनरेशन सुरू होईल. कृषी प्रधान राज्य आहे माझे. तिथल्या शेतकऱ्यांना बरोबर घेऊन मी हाजीपूर, माझ्या बाबा जिथले होते तिथून जर आपण हाजीपूरची केली खूप फेमस आहेत. हाजीपूरवरून जे असतील त्यांना माहीत असेल. हाजीपूरची ही केली डाऊन साऊथ जातात, त्यांचेच केल्यांचे चिप्स बनतात आणि त्याची चांगली प्रकारे पॅकेजिंग, मार्केटिंग, प्रोसेसिंग होते. आता जर हीच प्रोसेसिंग युनिट जर हाजीपूरमध्ये लावली तर त्या शेतकऱ्याला पण जास्त पैसे मिळेल. तिथेच त्याचे पॅकेजिंग, प्रोसेसिंग होईल, मार्केटिंग होईल. मखाना आजच्या तारखेत त्याला पंतप्रधानांनी जगात नाम कमवून दिले आहे. तर त्या मखाण्याची जर आपण तिथंच पॅकेजिंग करून दिली, त्याची प्रोसेसिंग सुरू करू, मार्केटिंग सुरू केली तर शेतकऱ्याच्या हातात जास्त पैसे येणार. अजून एक सांगतो, आमच्या बिहारचे 6 महिने तर पूर आणि दुष्काळ झेलत राहतो आम्ही. अर्धा बिहार, मी कोणी भविष्यवक्ता नाही पण मी तुम्हाला लिहून देतो, जुलैच्या महिन्यात सरता सरता अर्धा बिहार पुराखाली असेल आणि अर्धा दुष्काळात. आता याचे परमनंट सोल्युशन हवे की नाही सांगा. इंटरलिंकिंग ऑफ रिव्हर्सवर आम्ही काम करू शकतो, नद्यांना जोडायच्या योजनेवर. त्यामुळे सिंचनाचा प्रश्नही सुटणार आहे. एका ठिकाणचे पाणी वडून ते पाणी त्या भागात नेऊन देऊ आम्ही जिथे दुष्काळाचा त्रास आहे लोकांना. तर या काही गोष्टी आहेत ज्यावर आपण त्वरित काम करू शकतो. जर आपण काम सुरू केल्यास तर बिहारला आपण सगळे मिळून परत त्याच वैभवात आणू शकतो ज्यासाठी बिहार ओळखले जात होते. त्याच विद्यापीठासाठी आता हॉस्पिटल्स नाही आहे. तुम्ही ब्लॉक्समध्ये जा, तुम्ही पंचायतीमध्ये जा, नाही आहेत तिथे हॉस्पिटल्स. या सगळ्या गोष्टी मल्टी डायरेक्शनल अप्रोचमध्ये जी मी बोलतोय, टार्गेट ओरिएंटेड करून, टाइम बाउंड करून आपल्याला पुढे जावे लागेल. तर हा माझा विचार आहे ज्याच्यासोबत, आणि ही फक्त काही उदाहरणे आहेत. तुम्ही मला कोणताही प्रश्न विचारा बिहारच्या समस्येबद्दल, आय हॅव अ सोल्युशन टू इट. मी इथे प्रश्न विचारायला नाही तर त्यांचे उत्तर द्यायला आलो आहे.